जयंती तर झाली, पण जयंतीला मी लुक वगैरे कसा केला होता ते तुम्हाला बघायचंच असेल तर छान अशी मी अगोदर हेअरस्टाईल वगैरे वेअर केली होती. जास्त काय अवघड नाहीये ही हेअरस्टाईल. मी ना फक्त समोरना मधून भांग पाडला होता आणि केस ना इकडून इकडून घेऊन पिना लावल्या होत्या. आता हे तर नॉर्मल कोणालाही जमतं. आता मागच्या साईडला मी काय केलं होतं, 3 बो घातले होते आणि केस ना थोडेसे कर्ली करून घेतले होते आणि ते फक्त नॉर्मल असं गोल गोल करून आपल्याला युपिनाने सेट करायचे. जास्त काहीच अवघड नाहीये. केस कर्ली केल्यामुळे ना ते आपोआपच छान दिसतं. म्हणजे आपण डेली वेअर मध्ये कसं नॉर्मल बुचडा बांधतो तशा प्रकारे ना ही हेअरस्टाईल मी केली होती. फक्त एवढंच की 3 बो घातले होते आणि त्याला ना कर्ली केस केले होते आणि राऊंड राऊंड केले होते. म्हणजे आपण बुचडा कसं बांधतो रोज घरी तशा प्रकारे फक्त 3 छोटे छोटे मी असे बुचडे बांधले होते आणि त्याला युपिनाने सेट केलं होतं. तर हेअरस्टाईल तर माझी रेडी झाली आहे. म्हणजे खूप मस्त वाटत होती, युनिक असं काहीतरी. तुम्ही बघू शकता, एक नंबर वाटत होती. मला पर्सनली खूप आवडली. त्याच्यानंतर ना मी टॉप चेंज केला होता, कारण त्या दुसऱ्या टॉप वरती ना ही साडी घसरत होती. त्याच्यामुळे या टॉप वरती मी तुम्हाला साडी वेअर करून दाखवणार आहे. आता या साडीच्या आतमध्ये ना आपल्याला लेगिन्स नाही तर जीन्स वेअर करायची आहे. तर मी इथे ना ब्लॅक कलरची लेगिन्स वेअर केली होती. तर छान असं ना मी नेस्ता पदर घेतला होता आणि तो नेस्ता पदर ना असं 1.5 हात मोजून घ्यायचं. म्हणजे 1.5 हात ना आपल्याला ती साडी एक्स्ट्रा सोडायची आणि बरोबर सेंटर मध्ये ना पोटावरती गाठ मारून घ्यायची आणि गाठ मारल्यानंतर ना त्याला पिन लावून घ्यायची. कारण मला दिवसभर ही साडी वेअर करायची आहे, मग ती सुटली नाही पाहिजे किंवा निघली नाही पाहिजे. त्याच्यामुळे ना पिन लावून घ्यायची, कारण या एका गाठीवरतीच पूर्ण साडी आहे. तर मस्त अशी गाठ वगैरे मारून घेतली. आता नेस्ता पदर जो आपण शिल्लक काढला होता ना तो पायाच्या खालून ना मागे घ्यायचा आणि त्याच्या छान अशा मिऱ्या करून घ्यायच्या आणि त्या मिऱ्यांना मस्त अशा मागच्या साईडला खोचून द्यायच्या. म्हणजे काष्टाचा लुक ना कम्प्लीट होतो. त्याच्यानंतर जो पदर आहे ना तो पण दुसऱ्या पायाच्या खालून ना मागे घ्यायचा आणि मस्त अशा मिऱ्या करायच्या आणि खांद्यावरती टाकायच्या. तर तुम्ही बघू शकता मस्त असं काष्टाचा लुक आला होता. एवढी सोपी आहे ही काष्टा साडी वेअर करणं. मला तर खूप आवडली. फक्त याला ना छान असं सेट करावं लागतं. जिथल्या तिथे पिना लावाव्या लागतात. आता पायाच्या तिथे ना मला पिना लावून घ्यायच्यात, कारण लेगिन्स वगैरे दिसते ना आतमध्ये वेअर केलेली. त्याच्यामुळे मग छान असं तिथं पिना लावून घेतल्या. दोन्ही पायाच्या तिथे पिना लावून घ्यायच्या आणि साडी नाही छान अशी सेट करून घ्यायची आणि झाली बघा काष्टा साडी रेडी. म्हणजे एवढी सोपी आहे ही काष्टा साडी वेअर करणं. आणि मी हा लुक केला होता. आता हा लुक ना तुम्हाला नेक्स्ट व्लॉग मध्ये बघायला मिळेल, म्हणजे त्याच्यात मेकअप वगैरे, कारण हा व्लॉग ना खूप मोठा झालाय त्याच्यामुळे. तर नेक्स्ट व्लॉग ना नक्कीच बघा मी मेकअप कसा केलाय आणि हा लुक कसा कम्प्लीट केलाय. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.